पहिला मुद्दा पाहिला जर मत्ती कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये पाहिलं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. ब्लेसेड आर द पीपल, ब्लेसेड आर द पीपल, जे आशीर्वादित लोक आहेत. कोण आशीर्वादित आहेत? हु इज अ ब्लेसेड? हु हॅज गॉट अ प्युअर हार्ट, फॉर दे शॅल सी हिम. तेच देवाला पाहते. पण ह्या अंतःकरणामध्ये तर माझ्या प्रियनो आपण पाहिलं की हे अंतःकरण तर कपटाने, वाईटाने हे भरलेलं आहे. परमेश्वरच्या वचनात आपण पाहिलेलं आहे. मग जर हे अंतःकरण जर परमेश्वरचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये जर पाप जर आहे तर देवाची वस्ती यामध्ये कसं होईल? किंवा आपण देवाला कसं पाहू शकतो? आणि दुसरा त्यातलाच भाग आपण पाहिलं, कोण देवाला पाहू शकतील? ते म्हणजे आपण पाहिलं योहान कृष्णवर्तमानाचा 3रा अध्यायामधून, जे आत्म्याने जन्म घेतात ते देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील. जर आत्म्यामध्ये जन्मच नाही तर ते प्रवेशच करू शकत नाही. आत्म्याने आणि पाण्याने जन्म घेतले वाचून परमेश्वराच्या राज्यात आपण प्रवेश करू शकत नाही. मग जर असं असेल तर मग आपण देवाच्या राज्यात जर प्रवेश करू शकत नाही तर मग आपण देवाला कसं पाहू शकणार? तर म्हणून माझ्या प्रियनो आपल्याला नवीन जन्म घेणं गरजेचं आहे. आणि ते गेल्या मंगळवारी आपण पाहिलेलं आहे 5 तारखेला. नवीन जन्म हा हे काय एक टायटल हुद्दा नाही येतो, काही ते एक अधिकाराचं एक प्राप्त करून कुठलं सर्टिफिकेट मिळालं म्हणून आपल्याला ते हुद्दा प्राप्त होत नाही. नवीन जन्म हा एक अनुभव आहे. नवीन जन्म हे नवीन प्रकारचं पूर्ण परिवर्तन आहे. बॉर्न अगेन इट्स नॉट अन अ टायटल, बट इट्स अ एक्सपिरियन्स. इट्स अ ट्रू ट्रान्सफॉर्मेशन. आणि आपण पाहिलं की कसं मग आपला नवीन जन्म होऊ शकतो माझ्या प्रियानं. आणि त्यांची ओळख कशा रीतीने आपण त्यांना ओळखू शकतो किंवा आपण स्वतःला ओळखू शकतो आपला नवीन जन्म झालेला आहे, ते आपण गेल्या आठवड्यात पाहिलेलं आहे. मग आज जसं आपण देवाविषयी, देव कोण आहे, मी कोण आहे, आपण शिकत असताना प्रभूच्या मार्गदर्शनाखाली जसं प्रार्थना करत असताना मला प्रभूंची प्रेरणा केलेली, ते आज मी तुम्हाला येशू प्रभूच्या नावामध्ये आज एका नवीन विषयाकडं मी आज सुरुवात करतोय. जसं मी तुम्हाला कालच्या मंगळवारी मी सांगितलेलं आहे. ॲज आय टोल्ड यू लास्ट वेडनेसडे 5th May that I will be taking this subject, and that is today's title of the message is sin, the definition of sin and the consequences of sin. And further on we are going to see on this topic, that is the sin. पापाची व्याख्या म्हणजे काय, पाप म्हणजे काय, पापाची व्याख्या काय, हे आज आपण ह्या विषयाकडे पण येणार आहोत. माझ्या प्रियनो, आपण ऐकतो बऱ्याचदा पाप म्हणजे काय, आणि आपल्याला एक ठाऊक आहे पाप म्हणजे, पण आपण त्या बाबतीमध्ये एवढं गांभीर्याने ती गोष्ट घेतलेली नाही. याचं दुसरं कारण असं होऊ शकतं की आपण त्याचा अभ्यास व्यवस्थित केला, आपण त्याला समजून घेतलेलं नाही, आणि त्याच्यामुळं पुष्कळ आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचं आपण जीवन, एक सहज जीवन आपण जगत आहोत. पण पाप आणि पापाशी जीवन जगणं किंवा पापाशी हाताळणं हे जेव्हा आपण शिकू तेव्हा आपल्याला त्याचं गांभीर्य येईल की बाबा इतकं दिवस आपण गेले, इतके वर्ष आपण कसं त्या पापामध्ये जीवन जगलो, हे आपल्यालाच थोडंसं धक्का बसेल. पण माझ्या प्रियनं सर्वप्रथम मी पाप ह्या विषयाकडे येत असताना आणि पापाची व्याख्या पाहत असताना
मला सर्वप्रथम एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगू द्या, जरा काळजीपूर्वक ऐका. कृपा करून ज्यावेळेस या विषयाकडे आपण अभ्यास करत असताना एखादा मुद्दा त्या ठिकाणी येईल आणि ते जर तुमच्या हृदयात त्याची जर टोचणी देत असेल, तर हे देवाचं सेवक आहे ना, तर माझं कर्तव्य मी तुम्हाला शिकवत आहे. पण मी यासाठी नाही शिकवत की तुम्हाला दोष लावावं किंवा तुम्हाला टोचणी द्यावं किंवा तुम्ही स्वतःला तुम्ही तुच्छ किंवा कमी लेखावं, हा उद्देश नाही आहे. जर आज परमेश्वरच्या वचनातून जर देव तुमच्याशी बोलून जर तुम्हाला जर एखादी गोष्ट टोचणी मिळत असेल, तर माझं उत्तेजन तुम्हालाही आहे माझ्या प्रियानो. तुम्ही प्रभूच्या वचनाला तुम्ही प्रतिसाद द्या आणि ते प्रभूकडून प्रभूचं वचन तुम्ही ग्रहण करा आणि प्रभू तुम्हाला कृपा पुरवो की त्या पापापासून तुम्ही बाहेर येण्यासाठी. डिअर पीपल ऑफ गॉड, I want to tell you this evening as I begin this topic on sin, the definition of the sin. Let me tell you, as we go further and see the definition of sin and for the so many things, points and all, scriptures we are going to read. But this topic, as I teach you or as we study the word of God, I have not come here to condemn you. Or I am not teaching here this scripture, this topic, to condemn you. Or neither God condemns you. You don't have to feel guilty of yourself. But as God ministers to you through the scripture, His word, and if God is speaking to you, allow God's Holy Spirit to change your life. Say yes to the Lord. Say yes to His scripture. And that is going to change your life today. माझ्या प्रियानो, आज जसं आपण ह्या विषयावर आपण पाहणार आहोत, पाप या विषयामध्ये आपण जात असताना प्रार्थनापूर्वक असं तुम्हाला उत्तेजन आहे. Prayerfully join in this. And as we study continuously on this topic days to come, please don't miss this topic. And God will minister to you and God will bless you. आणि परमेश्वर नक्कीच या विषयामध्ये आपण अभ्यास करत असताना प्रार्थनापूर्वक बसा आणि परमेश्वर नक्की तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या पाप या विषयाकडे आपण येत आहोत, हा अतिशय गंभीर असा विषय माझ्या प्रियानो. कारण जे आज परिणाम पूर्ण या निसर्गामध्ये आपल्या जीवनामध्ये जी समस्या अडचण जे सर्वांचं जे मूळ कारण असेल, तर ते म्हणजे पाप आहे माझ्या प्रियानो. म्हणून हा आज आपण विषय समजून घेणं फार गरजेचं आहे. What we see the consequences today in our life, that what we are going through, the whole entire world, the universe, the creation, what do we see the changes and the effects of it? The reason is the sin. Because of the sin, we are facing these consequences. We see the different trials in our life. We have many problems in our life. And we say, we ask God, why Lord? आणि मग आपण देवाला प्रश्न करतो. ज्यावेळेस अनेकशे प्रश्न समस्या अडचण आपल्या जीवनात येतात, आपण प्रार्थना करत असताना देवाला प्रश्न करतो, का देवा? म्हणूनच माझ्या प्रियानो, आज आपण हा विषय निवडलेला आहे. परमेश्वरचं वचन सांगतं in Romans chapter 3 verse 23 it says, रोमकरस पत्रेचा 3 ते 23 वचन म्हणतं, for all have sinned and fallen short of the glory of God. For all have sinned and fall short of the glory of God. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. See, for all have sinned, not just you and me, one person. But the Bible says, today we are going to study from the scripture. It's not my thoughts,
or it's not my wisdom or my something intellectually I am trying to put it in front of you, but we have the base, that's the word of God. आज आपण आपल्या तत्वावर, माझ्या बुद्धिमत्तेवरती मी तुम्हाला हे समजून सांगायचा प्रयत्न नाही करत. परमेश्वराचं वचन हे आपल्यासाठी मूळ आधार आहे आणि त्या वचनाद्वारे आज आपण शिकणार आहोत. तो परमेश्वराचं वचन सांगतो रोम 3:23 मध्ये की सर्वांनी पाप केला आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. So when we see that sin, we all have sin. So what is sin? सर्वांनी पाप केलं. मग पाप काय आहे? In the Hebrew word it calls hata, to go astray. इब्री मध्ये त्याला शब्द आहे हाटा, म्हणजे योग्य मार्गापासून दूर जाणे किंवा भलतीकडे जाणं किंवा आडवाटेने जाणं. ज्या सरळ मार्ग असतो ते सोडून आपण दुसऱ्याच मार्गाने आपण जायला लागतो. त्याला हाटा, हिब्रूमध्ये त्याला शब्द आहे हाटा, टू गो अस्ट्रे. आणि ग्रीकमध्ये हमार्शिया, ग्रीकमध्ये याला शब्द आहे पापाला हमार्शिया. हिब्रूमध्ये हाटा, HATA, हाटा, टू गो अस्ट्रे. अँड ग्रीक हमार्शिया, that is HAMARTIA, हमार्शिया, टू मिस द मार्क. म्हणजे एखादी खूण, एक उद्देश, एक ध्येय जे आपलं असतं ते ध्येय आपल्या जीवनात आपण चुकणं. या शब्दाचा अर्थ तो आहे की योग्य मार्गापासून दूर जाणं किंवा जो एक उद्देश, जो ध्येय आपल्या समोर आहे त्याच्यापासून आपण चुकणे. पण ज्यावेळेस आपण त्याची व्याख्या पाहतो, when we see the definition of sin, there are so many different, we'll try to understand what is the definition of sin. तर पापाची जी व्याख्या आहे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पाप जस्ट म्हणतो त्याला दुसरे शब्द एक आहे ते म्हणजे दुष्ट कृत्य. When we say sin, there is another word that is a evil act. पाप म्हणजे एक दुष्ट कृत्य, an evil act. When we say that is an act, there are involved in three things there are involved. ज्यास आपण म्हणतो दुष्ट कृत्य किंवा कृती, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. There are 3 different aspects are there. There is a thought, there is a word, in word and in deed. And 3 areas means in our thought, in our word, what we speak, and in our action. That is called as an evil act. पापाला एक ज्याला दुष्ट कृत्य म्हणतो आपण, त्या कृत्याला 3 गोष्टी, 3 भाग आहेत. ते म्हणजे विचारामध्ये, आपले शब्द बोलण्याद्वारे आणि कृतीच्या द्वारे हे दुष्ट कृत्य आपण करत राहतो. पाप म्हणजे देवाच्या नियमाविरुद्ध केलेली कृती, देवाच्या नियमाविरुद्ध केलेली कृती. The sin is an act of offense against God. Act of offense against God. It is an evil human act. त्याला असं म्हटलेलं आहे, आम्ही ते पूर्ण वाक्य वाचतो म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये मला व्यवस्थित सांगता आहे. इट इज अन इव्हिल ह्युमन ॲक्ट विच व्हायोलेट्स द रॅशनल नेचर of man as well as God's nature and his eternal law. Let me read it again for you. It is an evil human act which violates the rational nature of man as well as God's nature and his eternal law. म्हणजे मानवी स्वभाव तसेच दैवी स्वभाव व देवाच्या नियमाविरुद्ध मानवाचे दुष्ट कृत्य. पुन्हा सांगतो, मानवी स्वभाव तसेच दैवी स्वभाव व देवाच्या नियमाविरुद्ध मानवाचे दुष्ट कृत्य.
आणि दुसरा शब्द त्याला अजून एक आहे, ते म्हणजे रिबेलियन अगेन्स्ट गॉड. पापाला दुसरा शब्द आहे रिबेलियन अगेन्स्ट गॉड. देयर इज अनदर वर्ड फॉर द सिन इज दॅट इज अ रिबेलियन अगेन्स्ट गॉड. देवाविरुद्ध बंड. देवाविरुद्ध बंड म्हणजे त्याचे नियम, त्याच्या प्रीती, त्याच्या नैतिकते बाबतीमध्ये आपण बंड करणं असं आहे. आणि दुसरा, जर आपण पापाविषयी शब्द बघितला, त्याला पापाला दुसरा एक शब्द आहे, ते म्हणजे स्वैराचारी किंवा व्यभिचारी असं म्हटलेलं आहे. देयर इज अनदर वर्ड फॉर सिन दॅट इज अ लॉलेसनेस. If you read in 1 John 3:4, you can read there actually. जर तुम्ही पहिलं योहान 3:4 मध्ये जर वाचला, तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येईल. म्हणजे नीतिमूल्य झुगारून वागणारा, लॉलेसनेस या शब्दाचा अर्थ किंवा स्वैराचारी किंवा व्यभिचारी या शब्दाचा अर्थ जर फोड जर करायचं असेल, त्याला म्हटलं जे नीतिमूल्य आहे ते झुगारून वागणारा. Or for there is a lawlessness, there is a word is like breaking the law of God. Lawlessness is nothing but the breaking the law of God. तर स्वैराचारी म्हणजे किंवा लॉलेसनेसला शब्द मराठीमध्ये ते म्हणजे स्वैराचारी किंवा व्यभिचारी, ते म्हणजे नीतिमूल्य झुगारून वागणारा. म्हणून माझ्या प्रियानो, कधी कधी जगामध्ये आज सैतानाचं किंवा पापाचं वर्चस्व कशा प्रकारे, एक साध्या गोष्टीवर जर तुम्हाला सांगायचं झालं तर सहज मनुष्य आज ह्या गोष्टी बोलत आहे. आणि ह्या गोष्टी, पापाच्या गोष्टीला मनुष्य सहज कसं घेत आहे याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही बघितला जर गाडी चालवत असा सिग्नलवर म्हणा किंवा पोलिसाला बघून मुद्दाम गाडी पळवणं किंवा चुकून त्याला जाणं, अशा प्रकारचे जे वागणूक असतं, लाल सिग्नल असताना सुद्धा मुद्दाम जाणं आणि पुढे जाऊन अगदी मस्त मजेत करत जाणं, मस्ती करणं. आणि काय बोलणं असतं त्यांचं, नियम तोडायसाठी तर बनवलेला आहे. एकदम सहजरित्या मनुष्य पापाच्या गोष्टीला सहज बोलत आहे. म्हणजे नीतिमूल्याची गोष्ट आहे त्याला झुगारून देणार असं आहे, ह्याला पाप म्हणतो आपण. An example I told now, that when we go on the road and people just talk like, laws are made to break. Very easily, casually, just people go on speaking that. So people are not serious about the sin, a lawlessness, the breaking the law of God. Breaking the law of God means when we break the laws of the authorities, our police department, whom God has appointed, we are breaking the laws of God. That's the order, the line of authority God has set before us. And when we break that law, we say just, easily just we say the laws are made to break. Means we are breaking the laws of God. आणि अतिशय आपण हसण्यावारी मजेमध्ये त्या गोष्टी आपण बोलून जातो. We do things what God doesn't like. पाप म्हणजे साध्या भाषेमध्ये की जे देवाला आवडत नाही त्या गोष्टी करणे. देवाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी करणे म्हणजे पाप आहे. What God doesn't like and we do the same thing, that is the sin, my dear friends. So these are the just simple definitions and the words which I have explained here so that we can understand in a better way what is the sin. And today we are going to study, थोड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय
की पापाची व्याख्या म्हणजे काय, पापाचा अर्थ म्हणजे काय, शब्द वेगवेगळे शब्द कोणते आहेत हे तुम्हाला साध्या शब्दामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्टीकरण त्याचं दिलेलं आहे. पण आता आपण थोडं पण वचनामध्ये येऊन बघूया की पवित्र शास्त्रामध्ये की कोणत्या अशा गोष्टी पवित्र शास्त्र काय सांगतं की ज्याला पाप म्हणून परमेश्वर म्हणतो. आणि मूळ याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बघत आहोत तर सर्वप्रथम जर ज्यावेळेस आपण 10 आज्ञा आपण बघतो, and now we are going to see the references that Bible speaks of sin. Such as there are different points I want to bring it to before you. Just pay your attention here. या ठिकाणी जरा लक्ष देऊ नाही का की बायबल पवित्र शास्त्र आपल्याला पापाविषयी काय शिकवतं, कोणत्या गोष्टी पाप आहे हे आज आपण या ठिकाणी शिकायचा प्रयत्न करत आहोत. Now turn with me if you have your Bibles to Exodus chapter 20. तुम्ही ह्या वेळेस माझ्याबरोबर तुम्ही निर्गमनाचा 20 अध्यायाकडे तुम्ही येऊ शकता. Actually I'm not going to too deep also. I'll just try to explain briefly as much as I can. So some of the points I have just taken here, but the words, there are many different words in the Bible it is mentioned. Of course I will be touching to that also. So just pay your attention. थोडक्यामध्ये मी तुम्हाला काही शब्द वचन घेऊन मी तुम्हाला पापाविषयी पवित्र शास्त्र काय सांगतं हे मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करत आहे. तरी तो थोडक्यामध्ये लक्ष द्या. तर ज्यावेळेस आपण 10 आज्ञाकडे आपण लक्ष देतो, निर्गमनाचा 20 अध्याय. In Exodus chapter 20 when we see about the 10 commandments, God very clearly talks about here. The first thing is chapter 20 verses 3, 4 and 5. Exodus chapter 20 verse 3, 4 and 5. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावे, आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको, त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे, जे माझा द्वेष करतील त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो. Here if we read in English very clearly it says that in Exodus chapter 20 verse 3, 4 and 5, you shall have no other gods before me, you shall not make for yourself a carved image or any likeness of anything that is in heaven above, or that is in the earth beneath, or that is in the water under the earth. You shall not bow down to them or serve them, for I am the Lord your God, am a jealous God. पवित्र शास्त्र ज्यावेळेस बायबल मी अभ्यास करतो किंवा करतो, ज्यावेळेस परमेश्वर मला ज्यावेळेस शिकवलं, when I was looking at as a God his characters, don't get misunderstanding here a little bit, because this topic is little bit very vast and I'll try to make it very short to make you understand. In a simple, some examples I want to give here and then I will explain what it is exactly, what I'm trying to tell you. मी ॲक्च्युली थोडक्यामध्ये, हा विषय फार मोठा विषय आहे, मी थोडक्यामध्ये तुम्हाला हे समजून सांगायचा प्रयत्न करतो काही उदाहरणं घेऊन. परमेश्वर ह्या ठिकाणी मी जास्त देव म्हणून त्याच्या चरित्राविषयी मी बघत होतो. का परमेश्वर म्हणतो की माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावे, आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नकोस. सो या मूर्ती पूजेमध्ये 2 भाग आहेत. आता मी पहिला भाग घेत आहे, जो आता घेत आहे पहिला भाग. दुसरा भाग आपण येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून याचं स्पष्टीकरण होईल काय मी एक्झॅक्टली मूर्ती पूजा म्हणजे बायबल काय शिकवतं आपल्याला ते आपण बघणार आहे. म्हणून गैरसमज करून मिळणार, जरासं लक्ष देऊन ऐका. There are 2 actually aspects I want to bring before you when the Bible talks about the idol worship. This is the first point I want to bring it before you with the example, and then there is the second part I'll be going ahead a little later.
सो या ठिकाणी ज्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं, when I was studying about God's character, why does God say you shall have no other gods before me? Why does he say that? का परमेश्वर म्हणतो माझ्या खेरीज तुला अन्य देव नसावे? माझ्या बरोबर साधं एक आपल्या भारतीय संस्कृतीतल्या काही गोष्टी तुम्ही घ्या. मी तुम्हाला उदाहरण देणार आहे. पहिली गोष्ट, जर साधी गोष्ट जर आपण म्हटलं तर म्हणजे एका जन्म देणारे आई, जिला आपण आई म्हणतो, मम्मी म्हणतो, आपली किंवा माता म्हणतो, तर म्हणजे जन्म देत्या आईला जर समजा आपण आई म्हणून न हाक मारता जर आपण एका दुसऱ्या स्त्रीला आई म्हणून जर हाक मारायला लागलो तर जन्म देणाऱ्या आईला कसं वाटेल मला सांगा तुम्ही. कळतं? म्हणजे जी जन्मदाता जी आपली आई आहे, आई समान मानणं वेगळं आहे. इतर स्त्रियांना बायबल पण सांगतं, पौल तिमोथेला शिकवतो, म्हणतो वडील समान लोकांना, वृद्ध लोकांना तू वडील समान मानून बोल, वृद्ध स्त्रियांना तू आई समान मानून त्यांच्याशी बोल. तर लक्षात ठेवा की आई मानणं वेगळं, की आपण एक रिस्पेक्ट ना आदर देतो एक आई म्हणून, पण आई म्हणणं, आईचं स्थान देणं तिला, ते चुकीचं ठरतं. बरोबर आहे ना? फर्स्ट एक्झाम्पल आय गिव्ह हिअर, the mother who gives us a birth, if we don't call her the mother as our mom or mummy, and we are calling other ladies, other women or neighbors as our mother or as my mom, will it be right? Will our own mother who gave us the birth, will she be happy? Will she not be jealous about it? She respecting the other ladies, our elderly ladies, as a mother, as a mom, that is different. Respecting is different, and calling as a mother is different. So in the same manner, when God has created us, and if we don't call him as a God, and we are calling others as a God, I think which is not a right thing. तर तशाच प्रकारे म्हणजे जसं जन्म देते आपली आई आहे, तिला आई म्हणून हाक न मारता आपण दुसऱ्या जर स्त्रीला जर आई म्हणून हाक मारत असेल तर त्या ठिकाणी चुकीचं असं माझं मत आहे. आणि दुसरे एक उदाहरण मी तुमच्या समोर घेऊन येतो. आणि सेकंड एक्झाम्पल, why does God calls don't make any carved images? So in our faith, also in Christian faith, we many people like we put like a Jesus' photo, Jesus is that kind of statue, or you say made of like mud, and even there's like bronze, different kinds of statues we see around, and people put in their houses. And even people like put their frames, photos, images. Now let me ask you a question here. As our custom here in India, you know it. Whose photos, whose images we put on the walls? Our dear and near ones, those who passed away, and we remember them and we put their photos on the walls. Am I right or wrong? जे व्यक्ती म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये अशी पद्धत आहे की आपण घरामध्ये पुष्कळदा काय येशू ख्रिस्त देव म्हणतो की तुम्ही कशाची प्रतिमा करू नका, कशाचा फोटो मूर्ती करू नका. आपण येशूचा फोटो लावतो, येशूचं प्रतिमा करतो, किंवा मूर्ती असते एखादं वधस्तंभावरती टांगलेलं असे आपण बरेच वेगळं असं मूर्ती आपण बघतो. का परमेश्वर म्हणतो असं? एक आपली संस्कृती असं आहे की आपल्या घरामध्ये जर कोणी आपल्या जवळचं जे आपलं प्रियजन, आई वडील भाऊ बहीण, कोणतरी आपले पती पत्नी लेकर कोणतरी असं वारलं तर ते मेल्यानंतर त्यांचा फोटो आपण भिंतीवरती लावतो. माझे प्रिय, मी काय म्हणतो, मेलेल्या लोकांचं फोटो
किंवा त्याची मूर्ती करून आपण भिंतीवरती लावतो. मग आपला ते मेलेलं आहे का? आपण नुकतंच आता 12 मार्चमध्ये आपण सेलिब्रेट केलं, एप्रिलमध्ये सॉरी, की येशू पुनरुत्थित प्रभू आहे, देव आपला जिवंत प्रभू आहे. मग कसं आपण त्याचा फोटो करून आपण लावू शकतो भिंतीवरती? त्याचं साधं उदाहरण म्हणजे, आता मी कसं तर इथे दुसऱ्या भाड्याच्या घरात राहतो, माझी मम्मी माझ्यावर इथं नाही आहे, पण ती जिवंत आहे, इथंच राहते मिरजमध्ये, मला माहिती आहे. माझा भाऊ परदेशामध्ये आहे, तो आहे, मला माहिती आहे. मग मला सांगा माझ्या प्रियनं, माझ्या मम्मीचा फोटो किंवा माझ्या भावाचा फोटो इथं लावून की मम्मीच्या फोटोसमोर जाऊन म्हणा, मम्मी माझ्यासाठी तू प्रार्थना कर, मला आशीर्वाद दे. मग हे काय आहे माझ्या प्रियनं? जेव्हा मला माहिती आहे माझी मम्मी, माझी आई जिवंत आहे आणि मी तिच्या फोटोसमोर जाऊन प्रार्थना करतो किंवा हार घालतो, तर मग हे काय मूर्तीपूजा नव्हे काय माझ्या प्रिय? सो म्हणून परमेश्वर म्हणतो कुठली कशाचीही प्रतिमा करू नकोस. म्हणजे मेलेल्या लोकांचा फोटो आपण लावतो, हीच आपली संस्कृती आहे. फोटो लावताना त्याच्या बाजूला आपण देव म्हणून देवाचा फोटो सुद्धा त्याच्या बाजूला लावतो. हे कसं शक्य आहे? And we are putting the images of our near and dear ones who have passed away. We put their photo, and next to them only we put the Jesus' photo or the statue. Is Jesus dead today? Don't we believe that Jesus is alive today? He is yesterday, today, and forever. He is alive. He is the Alpha and the Omega. तो सुरुवात आणि शेवट आहे. मग कसं आपण त्याची प्रतिमा, त्याची मूर्ती आपण करून आपल्या भिंतीवर आपण लावू शकतो माझे प्रिय? सो म्हणून म्हणजे याचा मला अर्थ तुम्हाला काय सांगायचं की मीन्स आय वुड टू ब्रिंग इट युअर थॉट्स इज दिस, दॅट वी शुड गिव्ह what does God is trying to tell us is that we should give a first priority to Him. Means when God has given us, God has created us, God has given us this life and He has created us, we should give first priority in our life, that is God. No doubt mother has taken care of us for 9 months and she only has taken care of us to grow up to now here. We should respect our mother. I do believe, I love and I respect her and I bless her. But we cannot give that place, God's place, to her. Because if God had not blessed her, I wouldn't have been born here. It's the blessings of God. देवानं माझ्या आईला आशीर्वादित केलं आणि म्हणून तर मी जन्मास आलो. ही देवाची कृती आहे, हे देवानं मला घडवलेलं आहे. आईचं स्थान आईला आहे, पण देवानं जर तिला आशीर्वादित केलं नसतं तर माझा जन्मच झाला नसता. मग ती माझी माता तरी झाली असती का? मग तिला स्थान तर मिळालं असतं का आईचं स्थान? तर देवानं तिच्या उदरामध्ये मला घडवलं, तर पहिलं स्थान देवाला येणार आहे. म्हणून परमेश्वर म्हणतोय माझ्या खेरीस तुला अन्न देव नसावे. म्हणजे देव म्हणजे कोणालाही आपण दुसरं स्थान देऊ नये. मग तिथं आपली आई असू दे, वडील असू दे, भाऊ असू दे, बहीण कोणी असू दे, देवाच्या ठिकाणी आपलं कोणी स्थान घेता कामा नये. पहिलं स्थान देवाला असणं गरजेचं आहे. फर्स्ट प्रायोरिटी वी शुड गिव्ह टू गॉड. There we should not compromise. We should not give any people the first priority. It may be mother, father, sister, brother. Of course we should love them. I'm not saying you deny them or hate them. No. You love them. You have to respect them. Bible says. But we cannot give that first place. That is God's place. So माझ्या प्रियानो, आणि अजून एक प्रथा आहे या जगामध्ये. मला तुम्हाला एक उदाहरणामध्ये मला सांगू दे. जगामध्ये म्हणतात की पतिदेव, पती आता 2 दिवस बघा सगळीकडे तुम्हाला दिसत आहे, लाईनच्या लाईनच दिसत आहे. काय करतात पतिदेव? पतिदेव कुठं आहे? दारूच्या दुकानासमोर. काय देव दारुडा असू शकतो का?
त्या पतीला आपण देवाचं स्थान देऊ शकतो का? काय पती आपला देव होऊ शकतो का? So in this world, many women call their husband as a husband god, Patidev. In Marathi we call them as a Patidev. His husband is respected as a god. Now you see today 2 days, like you have seen that on the TV. There's a huge long queue in front of the alcohol shops. Can God drink wine? Can God be a drunkard? So husband is known as a god. Can he take that God's place who is a drunkard? So that's why God says you should not have any other gods before me. That's why I respect him. I love my mother, I love my wife, I love my children, but I give first priority in my life, that is God who has created me. पहिलं स्थान म्हणून माझ्या जीवनामध्ये मी माझ्या आईवर प्रेम करतो, माझ्या पत्नीवर प्रेम करतो, लेकरांवरती प्रेम करतो, भाऊसांवरती प्रेम करतो, पण पहिलं स्थान ज्यानं मला निर्माण केलेलं आहे त्या देवाला मी पहिलं प्रथम स्थान देतो. दिस इज अ फर्स्ट काइंड ऑफ आयडल वर्शिप. नाउ वी गो इनटू द सेकंड पार्ट ऑफ आयडल वर्शिप. आता दुसऱ्या भागाकडे, मूर्तीपूजेच्या भागाकडे आपण जाणार आहोत. ते म्हणजे कलशेकरासपत्राचा 3रा अध्याय आणि 5वं वचन. कलशेकरासपत्र याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन. Book of Colossians, Epistle, chapter 3, verse 5. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे 4 कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे की जीवे मारा. So there is a second kind of idol worship. ह्या ठिकाणी दुसऱ्या प्रकारची एक मूर्तीपूजा बायबल सांगतं. पहिला भाग बघितला तो मूर्तीपूजा, तो वेगळा भाग. आता हा दुसरा भाग बघा. तर दुसरा मूर्तीपूजा म्हणजे काय, ज्याला बायबल सांगतं हे पाप आहे. आयडल वर्शिप इज अन sin. So first part we saw, now second part we are going to see in Colossians chapter 3 verse 5. Here it says, put to death. English it says, put to death. What to put to death? Therefore, what is earthly in you? जे काही जगिक गोष्टी तुमच्यामध्ये आहेत ते तुम्ही जीवे मारा. तर पृथ्वीवरील तुमचा अवयव त्याला जीवे मारा. There are a lot of things of this earthly it is there. The Bible says put to death, which are called as an idol worship. पवित्र शास्त्र या ठिकाणी ज्याला मूर्तीपूजा पवित्र शास्त्र दुसरा भाग म्हणत आहे, त्या जगिक गोष्टी आहेत, पृथ्वीवर गोष्टी, त्याला तुम्ही जीवे मारा म्हणून सांगता. आता त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. सो इन इंग्लिश इट सेस, आता मी इंग्लिशमध्ये जरा शब्द मी लिहिलेला आहे जास्ती, मी तुम्हाला त्या गोष्टीचं स्पष्टीकरण ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मराठीमध्ये 4 कर्म, वाच 5वं वचन पुन्हा एकदा. कलोसे 3:5. पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे 4 कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. In English it says, put to death therefore what is earthly in you. What is earthly in you? That is sexual immorality. ज्याला मराठीमध्ये म्हटलेलं आहे, आता मी एक एक शब्द घ्या, one word I'm going to read and explain that. पहिली गोष्ट सांगितलेलं आहे ते म्हणजे ज्याला सेक्शुअल इमॉरॅलिटी म्हटलेलं आहे, त्याला मराठीमध्ये म्हटलं 4 कर्म किंवा लैंगिक
अनिती. सेक्शुअल इमॉरलिटी म्हणजे जार कर्म किंवा लैंगिक अनिती. आणि दुसरं म्हटलेलं आहे, सेकंड थिंग इट सेज दॅट इज अ इम्प्युरिटी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अमंगळ किंवा अशुद्धता. And third thing, it is mentioned as a passion, evil desire. Passion, evil desire. These all things we need to put to death, the Bible says. First thing we saw, that's a sexual immorality. And second is impurity. Third is passion, evil desire. म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो कुवासना. And covetousness. कवचसनेसला मराठीमध्ये म्हटलेलं लोभीपणा, which is idolatry. And there are some more other words I want to add to you today. This, as we are praying for, in this world there are so many things are happening today which are called as a sin. There are so many other scriptures we are going to read there also. But I want to add to you and make you clear this is a sin, what Bible talks about. And we need to put to death these all earthly things. या ज्या जगिक पृथ्वीवर गोष्टी आहेत त्याला आपण जीवे मारणं गरजेचं आहे. माझ्या प्रियानो, वेळ कमी आहे म्हणून मी फक्त शब्द सांगत आहे. Since the lack of time, I am just telling you the words. But there are scripture for each and every word. Okay. So because of the lack of time, I am not going to share all the scriptures. पण the दुसरे शब्द आहे, that is another word is that is a homosexuality. समलैंगिकता. दुसरं आहे ते म्हणजे witchcraft. Second, another one more word is that is witchcraft. In 1 Samuel it says God hates witchcraft. God loves obedience more than sacrifices. विचक्राफ्टला मराठीमध्ये म्हटलेलं आहे जादूगिरीपणा. हे मूर्तीपूजा आहे माझे प्रिय. हे पाप आहे, देवाला आवडत नाही. दुसरा शब्द आहे ते म्हणजे अडल्टरी. देयर इज अनदर वर्ड दॅट इज अडल्टरी. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की व्यभिचार. And we feel very sorry for this. That's a child abuse. Child trafficking is going on now these days, you know that. बाल शोषण किंवा बाल जे लेकरं मुली आहेत ते चोरून त्यांना विकलं जातं हे तुम्हाला माहिती आहे माझे प्रिय. आणि याला बायबल स्पष्ट पाप म्हटलेलं आहे. Even as we got this news, लॉकडाऊनमध्ये माझ्या प्रियानो पुष्कळ लोक आज मोबाईलचा गैरवापर सुद्धा करत आहे. Many people are misusing this mobile for pornography. अश्लील चुकीचे चित्र पाहण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर केला जात आहे. आणि वाईट गोष्ट म्हणजे हे अशा प्रकारचं पाहून त्यांचा व्यवहार त्यांच्या जीवनसाथीदारी बरोबर गैरव्यवहार होत आहे. इवन जी नशा आज लोक करत आहेत, नशेच्या पोटी नशा करून अशा गोष्टी पाहून त्यांचं गैरवर्तन होत आहे माझ्या प्रियानो घरामध्ये. कारण त्यांनाच भान राहत नाही
These days, many people are watching this kind of blue films or pornography, and which is affecting their mind. And they are behaving very badly with their spouses at home. And these 2 days also, as they have opened up the wine shops, and they are drinking, and they are misbehaving at home, dear ones. So Bible talks all this as a idol worship, as a sin. So पवित्र शास्त्र हे सगळं याला पाप म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. आणि ह्या गोष्टीला जिवे मारणं गरजेचं आहे. If any one of you, if you are in this kind of sin, I am not condemning here. या ठिकाणी तुम्हाला दोष देत नाही माझे प्रिय, दोषारोप लावत नाही. May God give you grace to come out of this sin. जे बायबल सांगतं, ज्याला तुम्ही जिवे मारा, असे जे पाप जर आपल्या ठाई कोणामध्ये जर असेल, मी तुम्हाला यावेळेस मी दोष नाही लावत, पण माझ्या प्रियनो, प्रभू तुम्हाला कृपापूर्वक प्रभूकडे या आणि पश्चाताप करा माझ्या प्रिय. आणि पवित्र शास्त्रामध्ये अशा कर्मांना, अशा गोष्टीला अजून काही वचने आपण पाहणार आहोत पटपट, की बायबलमध्ये त्याचं पापाला वर्णन कशा प्रकारे केलंय, काय म्हणून त्याला संबोधलेलं आहे, आपण ते बघणार आहोत. ते म्हणजे 1 योहानेचा 3रा अध्याय आणि 3रं वचन. योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय 3रं वचन. Now we are going to see in there are some other scriptures. Bible, like describes as a sin in the Bible. There are many different verses are there. Some of them I have picked up, and I just want to share with you this evening. That's from 1 John chapter 3 verse 8. पहिली आणि 3रा जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो, तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. 3:8 पहिलं योहान. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. Here it says the evil work. What is the practice of sinning? Whoever makes a practice of sinning is of the devil, for the devil has been sinning from the beginning. Whoever makes a practice of sinning, जो कोणी पापाचं वारंवार त्याच गोष्टी जर करत असेल, पाप करत असेल, तर तो सैतानापासून आहे म्हणून सांगते. तो सैतानाचा आहे. Is of the devil. If we are practicing any kind of sin in us, then we are from devil. The devil is ruling our life through sin. पापाच्या द्वारे सैतान आपल्या जीवनामध्ये वर्चस्व करत आहे. आणि हे सैतानापासून आहे हे पवित्र शास्त्र त्याला संबोधित. पाप कुठून आहे, कोणाकडून आहे, तर हे पाप सैतानाकडून आहे. So Bible describes from where the sin is coming. It is coming from the devil, that is the Satan. योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय 44 वचन. Gospel of John verse 8 verse 44. तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही.
तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. We keep on sinning, practice sinning, any kind of sin. Even lying, लबाड बोलणं, चोरी करणं, खून करणे, killing, robbery, telling lies, a practice of sin is from the devil. कारण तो सुरुवातीपासून तो लबाड बोलत आलेला आहे. आपल्याला कधी कधी वाटतं यार छोट्या लबाडीनं काय होतं, पण सैतान सुरुवातीपासून लबाड बोलत आलेला आहे आणि त्याला लबाडीचा बाप असं म्हटलेलं आहे. And second scripture will say like Ephesians chapter 5 verse 11. इफिस्करस पत्र याचा 5वा अध्याय आणि 11 वचन. तर काय पवित्र शास्त्र काय म्हणतं, काय वर्णन केलेलं आहे, त्याला कसलं कृत्य म्हटलेलं आहे. इफिस्करस पत्र 5वा अध्याय आणि 11 वचन. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निषेध करा. काय म्हटलं, अंधकाराचे निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट निषेध करा. टेक नो पार्ट इन द अनफ्रुटफुल. And in Romans 6:21 it says, end of those things is dead. Unfruitful means, in Romans 6:21, it's unfruitful, any practice that is a sinful practice which we do, the end of it is the death. म्हटलेलं आहे तुम्ही अंधाराच्या निष्फळ कर्मांचे, निष्फळ कर्म. आता वेळ कमी म्हणून मी सांगतो, रोम 6:21 म्हटले निष्फळ कर्माचं जे फळ आहे, शेवट काय आहे, मरण आहे. त्याचं तुम्ही सहभागी होऊ नका म्हणून, भागीदारी होऊ नका म्हणून सांगितलेलं आहे. तर रोम करसपत्र, तर अंधकाराची कर्मे कुठल्या पण बघा. रोम करसपत्राचं 13 अध्याय बघा. इन रोमन्स बुक, लेटेस्ट रोमन्स, इट सेज in 13th chapter verse 12 and 13, what are the works of darkness? Shall we read it? Chapter 13, 12 and 13. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी. काय म्हणजे आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी. 13 वचन. दिवसा डोळ्यात साचेल असे आपण शिष्टाचाराने चालावे, चैनबाजी व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. So here it says that what are the works of the darkness? That is, it says, so let us cast off, or put off, throw it off, the cast of the works of the darkness. Not in orgies, चैनबाजी, डार्कनेस म्हणजे त्याच्या कृत्यामध्ये म्हटले, नॉट इन orgies म्हणजे चैनबाजीमध्ये राहू नका, ड्रंकननेस मद्यपानामध्ये, नॉट इन सेक्शुअल इमॉरलिटी, लैंगिक अनितीमध्ये, अँड सेन्शुअलिटी, भोगासक्तीमध्ये. चली माझ्याकडे वेळ नाही, उदाहरणं माझ्याकडे भरपूर आहेत माझ्या प्रियाला. भोगासक्तीमध्ये असं म्हटलेलं आहे, भोगासक्ती म्हणजे प्राणी मात्रामध्ये सुद्धा भोगासक्ती आहे. सगळ्यात दुष्ट पाप आहे माझ्या. मनुष्य आज प्राण्याबरोबर भोगासक्ती करत आहे. ऐकून जर शॉक होतं. सो दॅट इज कॉल्ड एज सेन्शुअलिटी, animalism. In English word, the meaning of that sensuality is animalism. Not in quarreling, कलह वादमध्ये नव्हे, अँड जलसी, मत्सर आणि हेवेमध्ये. ह्याला काय म्हटलेलं आहे, अंधकाराची कृत्ये. दिस ऑल आर कॉल्ड एज अन वर्क्स ऑफ डार्कनेस. दॅट इज सिन. गॉड हेट्स सिन. And when we sin, if we are into or interested into
what is the consequences we'll see. In Genesis chapter 4 verse 7, उत्पत्तीचं पुस्तक याचा 4 अध्याय 7 वचनामध्ये आपण बघूया. उत्पत्ती 4:7. Genesis chapter 4 verse 7. तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे करिता तू त्याला दाबात ठेव. Cain and Abel, both of them offer their offerings to God. So when Cain kills his brother, or he wanted to kill his brother, that's where the God's word says, if you do well, will you be not accepted? If you do well, will you be not accepted? Will it be not accepted? And if you do not do well, sin is crouching at the door. म्हणजे मराठीमध्ये म्हटलेलं आहे, जर तू बरं केलंस तर तुझं ते स्वीकारलं जाणार नाही का? तुझं अर्पण स्वीकारलं जाणार नाही का? पण जर तू बरं केलं नाहीस, if we don't do it well, the sin is crouching at the door. म्हणजे जर आपल्यामध्ये जर चांगलं जर आपण करत असतो, आपल्याला चिंता कशाची नाही. पण जर आपण जर वाईट गोष्टी करण्यासाठी जर तयार आहोत, इच्छुक आहोत, तर पाप, सैतान दाराशी टपून आहे. So practice of sin, again, that's sort of like, if we desire to be, if we are doing well, then why we have to be afraid of? If we're not doing well, the sin is crouching at your door. जर आपण योग्य चांगलं करत नाही, तर पाप आपल्या दाराशी टपून उभा आहे माझे प्रिय. सो पाप हे आपल्या दाराशी टपलेला आहे. तो वाटच बघत आहे लोकांच्या जीवनामध्ये. म्हणून सांभाळून राहा. सो द बेटर बी केअरफुल ऑफ दॅट. अँड वेअर डज दिस सिन कम फ्रॉम? Matthew 15 verse 19 and 20. Matthew 15 verse 19 and 20. For out of the heart comes evil thoughts. For out of the heart, from where it does all come from? It's from our heart. If these all things are in our heart, can we see God? No, it's not possible. जर ह्या सगळ्या वाईट गोष्टी आपल्या हृदयात आहे, तर आपण देवाला पाहू शकतो का? नाही. जर पाप आपल्यामध्ये आहे, तर आपण देवाला नाही पाहू शकत. So what are things we'll see? What's पहिलं 15? कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, चार कर्मे, चोऱ्या, खोटे साक्षी, शिवीगाळ ही निघतात. बस. So here it says, for out of the heart come evil thoughts. ते म्हणजे दुष्ट विचार, मर्डर, खून, अडल्टरी, व्यभिचार, सेक्शुअल इमॉरलिटी, नैतिक लैंगिक अनिती, and theft, चोरी, फॉल्स विटनेस, खोटी साक्ष, स्लँडर, निंदा करणे, शिवीगाळी करणे. माझे प्रिय, हे कुठून येतात सगळ्या? आपण पुष्कळ दुसऱ्यांना दोष देतो, दुसऱ्यांच्या पोरांना नावं देतो. बट इट कम्स फ्रॉम अवर हार्ट. अँड हाऊ डज इट कम? वाय डज इट कम? का बरं येतं? आपल्या हृदयातून काय येतं बघा. याकोबाचे पत्र 1 अध्याय 15 वचन. इन जेम्स, लेटर ऑफ जेम्स chapter 1 verse 15. James chapter 1 verse 15. पंधरा बघूया.
मग वासना गर्भवती होऊन पापाला मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. Then desire when it has conceived gives birth to sin. The desire, what? When it comes from our heart, when there is a desire, पापासाठी ज्यावेळेस आपल्यामध्ये इच्छा आहे, मग वासना गर्भवती कधी होती? ज्यावेळेस ती वासना आपल्या हृदयामध्ये आहे त्यावेळेस ती गर्भवती घेतं. ज्यावेळेस पाप आपल्यावरती इच्छा आहे, डिझायर म्हणजे त्याच्यासाठी इच्छा ज्यावेळेस असते माझ्या प्रियानो, त्यावेळेसच माणूस पापात पडतो. When we have that desire, it has conceived, gives birth to sin, and sin when it is fully grown brings forth death. आणि ज्यावेळेस पाप ज्यावेळेस वाढतं माझ्या प्रियानो, ते मरणास उपजवते. So when we know all this, when we know about the sin, now what is the sin? We have no excuse, dear friends. माझ्या प्रियानो, आपण पापाविषयी हे सर्व शिकत असल्यामुळं आपल्याला माहिती नव्हतं, ठीक होतं. पण काच परमेश्वर आपल्याला शिकवत आहे, कारण प्रभूची इच्छा नाही आपण पापामध्ये राहू. Why we are studying today this word? Because it's not God's desire that we should live in sin. We should practice sin. Because of sin we have separated from God. All have sinned and separated from the glory of God. So Gospel of John 15 chapter we will read. योहान सुवर्तमान याचा 15 अध्याय आणि 22 वचन आपण वाचूया. What does the scripture says? 15:22. Gospel of John 15 verse 22. योहान सुवर्तमान याचा 22 अध्याय आणि 15 अध्याय 22 वचन. मी आलो नसतो व त्याच्या बटन चालू कर. मी आलो नसतो व त्याच्या बरोबर बोललो नसतो तर त्याच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. If I had not come and spoken to them, they would not have been guilty of sin. But now they have no excuse for their sin. I told you now why we are studying this topic today. It is not that I wanted to teach something. No. We have been praying continuously. We are asking God's guidance. Lord, what do you want us to teach to your people? Whom do you love? Whom you have created for your glory's sake? Because God loves you and me, He is speaking to us. I am just a media. I am just an instrument before Him. And He is speaking to us today. If I had not come, Jesus saying, if I had not come and spoken to them, it is not me, dear friends, my dear brothers and sisters. It's not me. It is a Jesus. It is His words He is speaking to because He loves you. And when you have heard this word, and if you are guilty of your sin, it's not that because God is condemning you, or here I am condemning you. No. Because God loves you. And because God wants you to come out of that place. You're feeling guilty of your sin. If God is ministering to you, come before the throne of grace. Ask God to forgive you. Accept Jesus in your life, dear friends. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी आलो नसतो व त्यांच्या बरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते. माझ्या प्रियानो, काय आज मी का हा विषय घेत आहे? मला वाटतं म्हणून नव्हे. आम्ही प्रार्थना करतो, प्रभू जो मागतो, प्रभू कोणत्या विषयावर आम्ही तुझ्या
लेकरांना, तुझ्या लोकांना शिकव, ज्यांना तू निर्माण केलं, ज्यांच्यावर तू प्रेम करतोस. जर माझ्या प्रियनो आता तुम्हाला जर त्या पापाविषयी जर कुठं टोचणी होत असेल तर याचं कारण देव किंवा मी तुम्हाला दोषारोप नाही लावण्यासाठी या ठिकाणी आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो. गॉड लव्स यू. देव तुमच्यावर प्रेम करतो. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्या पापापासून बाहेर यावं. येशूकडे या, पश्चाताप करा. आता तुम्हाला कारण नाही आहे. यू कॅनॉट एक्सक्यूज युअर सेल्फ. यू कॅनॉट गिव्ह एनी एक्सक्यूज टू गॉड. लॉर्ड, आय डिड नॉट न्यू यू. आय डिड नॉट न्यू युअर वर्ड. गॉड इज बीन स्पीकिंग टू अस. मी एक देवासमोर एक पात्र आहे, एक माध्यम आहे, आणि देव आपण सर्वांशी बोलत आहे. माझं उत्तेजन तुम्हाला हे आहे माझ्या प्रिय. ज्यावेळेस प्रभूचं वचन आपण ऐकलं आहे की पाप म्हणजे काय, पापाची व्याख्या काय, आणि पवित्र वचनामध्ये काय काय समोरले, कसं सैतानाचं कृत्य, अंधकाराचे कृत्य आहे, आणि कसं सैतानाकडून आहे. आपल्याला आता सबब कारण सांगण्यासाठी काहीच राहिलं नाही माझ्या. तर आज जर परमेश्वर आपल्याला कोणती गोष्ट